पुढे जाऊयात. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची पहिली जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रकारचं माझं आव्हान आहे. प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार या शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आपण म्हटलं ते खरं आहे की अगोदर 30 जून तारीख आम्ही दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पुरवणी मागण्यावरती राज्यपाल महोदयांची सही, पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय त्यावर आपल्याला ती रक्कम देता येत नव्हती. त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की जे आपले मोठे शेतकरी, जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी, त्या शेतकऱ्यांची सुद्धा आपल्याला यादी असणं गरजेचं आहे. कारण परत यादी एकदा आपण एखाद्या शेतकऱ्याला कळवायचं कर्जमाफीची रक्कम, परत त्याला नंतर कुठंतरी थांबवायचं काय तर अडचण, त्यामुळे सगळीच अख्खी यादी थांबवायची. ह्या गुंतागुंतीची प्रक्रियेपेक्षा माझ्या शेतकऱ्याला थेट लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानं आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्यांची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे. असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे. ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला आपल्याला ज्याची गरज होती, आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच. परंतु आता ती यादी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळं आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाहीये. आता आपल्याला कदाचित उद्या आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय, काय ठिकाण काही प्रायोगिक, आपल्या प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे. जरी उद्याच्या तारखे होतात ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. दरम्यान शेतकरी नेते भरलं ही चूक केली का, अशा प्रकारची भावना या सर्व शेतकऱ्यांमध्ये असणं हे बँकेच्या स्वास्थ्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा चांगलं नाही. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा पुनर्विचार करावा आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावं ही मागणी महाराष्ट्रातले शेतकरी करतायत. त्याचप्रमाणे ज्या कर्जमाफ्या आतापर्यंत झाल्या त्यात वेळोवेळी जे शेतकरी वंचित राहिले त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. पहिली यादी जाहीर होत असताना या 2 मागण्यांचा विचार राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी तो करावा. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते, पण कोणी कर्जच भरत नाहीये. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर बघितलं
तर पहिले आम्ही 17मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केली, ज्याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 44 लाख शेतकऱ्यांना आपण मदत केली. त्यात 24 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना होती. 4.27 लाख शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता केला. 14,89,000 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर पैसे दिले. आणि मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली, त्यावेळी रोहित पवारजी, आपली माहिती चुकीची आहे. 2017च्या योजनेमध्ये लाभ मिळालेल्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आलं, देण्यात नाही आलं, हे वगळण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी 17ला लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे. म्हणून आपल्याला मिळालेली माहिती वस्तुस्थिती दर्शक नाही आहे. एवढंच नाही, 2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000पर्यंत त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे, त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी नमस्कार तिन्हीचा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी चार्ट या ठिकाणी आनंदाची तयार बातमी केलेला आलेली आहे. शेतकरी आपल्या मित्रांनो, लक्षात तुम्हाला येईल सर्वांनाच माहिती आहे की आतापर्यंतच्या राज्य सरकारने योजनांमधली शेतकऱ्याची सगळ्यात मोठी कर्जमाफी योजना करण्याचा हा मोठा ही निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाख यावेळची रुपये कर्जमाफीची योजना आहे. हे राज्य सरकार आता माफ करणार आहे आणि आता याच्यासाठीची पहिली टाळ्या यादी याच्यानंतर जाहीर वाजवा. होणार आहे. शेतकरी मित्रांनो, टाळ्या याच्यानंतर उद्या वाजवा. अजितदादा पवार यांची जयंती असल्या कारणाने राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मोठा निर्णय घेणार आहेत. उद्या सातत्याने कर्जमाफीची पहिली यादी ही येणार आहे. नेमक्या या यादीच्या संदर्भात माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अटी शर्ती आहे देवेंद्र तशी मागणी होत फडणवीस होती. काय म्हणाले आहेत ते तुम्ही अगदी आज शेवटपर्यंत जवळपास जाणून आमच्या घेऊ शकता. रणधीर सावरकरांच्या आपल्या